गाड्या तरी जाता का इकडं? कसं मग आदित्य, लोणावळ्यात तुला गोव्याची वाईब इथे माहितीये का? हॅलो नमस्कार, आणि कशात तुम्ही पुढे एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. आणि आज आपण करणार आहोत आदित्यचं पोस्ट बर्थडे सेलिब्रेशन. पोस्ट पेक्षा जास्त पोस्ट, हा खूप सारं पोस्ट असं बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत आपण. आणि आपण चाललेलो आहोत आता लोणावळ्याला. कुठे जाणार आहे हे आदित्यला सरप्राईज आहे. चालवतोय गाडी पण त्याला माहित नाही कुठे मला खरंच प्रश्न पडला. तू मॅप तरी लाव ऍटलीस्ट, नाही तर आपण असं मुंबई पर्यंत जाऊ. मग मी विसरलीच ना ते, ऍक्च्युली मला पण नीट नाही माहिती. एवढं सरप्राईज नको देऊ मला, खरंच सांग कुठं जायचंय. मॅप लावून दे. ठीक आहे, आता मी आधी मॅप लावते. आणि कुठे चाललोय हे लवकरच मला एक रिसॉर्ट आहे, हॉटेल आहे, होम स्टे काय मला आठवत नाही ते, पण काहीतरी आहे छान आहे. फक्त मला असं फोटोत आवडलं. आय गेस ते रिसॉर्ट नाहीये पुन्हा, पण आहे चांगला आहे ना. हा छान आहे, स्वच्छ सुंदर. हो असेल, माझ्या बजेट मधलं आहे ते, त्यामुळे बघूयात आता. पूल वगैरे तरी आहे का? स्विमिंग पूल आहे वाटतं. हो 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 आहे आहे आहे. ठीक आहे, चालतंय बघू. दिसतोय का तुला? दिसतोय. काय नाही दिसत. मला वाटलं अंधारात दिसतो की नाही तू. अरे फ्लॅश लावलाय त्यामुळे दिसतोय, तरी म्हणलं असं कसं काय दिसतंय. माझ्या भूत पुढे, भूत पुढे नाहीये, शेजारी आहे माझ्या शेजारी भूत. गंजी चुडेल, गंजी चुडेल. बिग बॉसचं घर बर का. हे बघ, हे आपण रस्ता सांग. रस्ता इकडे इकडे वर. आता इथून पुढे राईट. गाड्या तरी जाता का इकडं? आधी बस जातात गाड्या. कसं मग आदित्य, लोणावळ्यात तुला गोव्याची वाईब इथे माहितीये का? फक्त वाईब देणार तुम्हाला असं वाटतंय. हे का पुणे हे छान येणार आहे. द बार्क का? हा हा द बार्क. हे कॉर्नरच आहे का? प्लीज हो म्हण. हा तेच तेच आहे. हे छान आहे रे. तेच आहे असं मला वाटतंय. ए पुण्या, ठीक आहे, ह्याच्यापेक्षा भारी असेल काहीतरी. हे छान होतं ना रे पुन्हा. काय पण हे आद्या, तू घेऊन ये मला इथे. तू मला कुठे H2O Vista. रस्ता बघ खाली, बघ कसला. अजून पुढे का? कॅमेऱ्यात काहीच वाटत नाही. आद्या जाता ना असं खाली. तिथं भूताटकी बंगला आहे. ते नाहीये ना बंगला कसलं भूताटकी. शेवाळ आलंय घराला. मोठे बार. हे 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 हा हे. गाडी इथेच लावायचं ना. चल ना पण वर बार काय करायचं, इथं पार्क करून मग यायचं का पुन्हा? पार्क करू पहिले. कळत नाही कुठं पार्क करायची. ठीक आहे, पण इथं पार्क करू, बघून येऊयात आणि मग वापस येऊ. पण भारी आहे ना. तर हे आहे द बार्क नावाचं आर्ट रिसॉर्ट. आणि ह्याला आर्ट रिसॉर्ट म्हणण्यासाठी कारण आहे, कारण की इथे जगभरातले वेगळे 150 पेक्षा जास्त ही सुंदर असे पेंटिंग्स आहेत. युरोप, आफ्रिका, अमेरिका अशा जगभरातले वेगवेगळ्या ठिकाणून पेंटिंग्स आणि आर्टिफॅक्ट्स इथे आहे. प्रत्येक कॉर्नर एका वेगळ्या गोष्टीची वाईब देतो मस्तपैकी. आणि मला हे रिसॉर्ट आवडण्याचं अजून एक कारण आहे की हे पेट फ्रेंडली रिसॉर्ट आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे पेट्स इथे घेऊन येऊ शकता आणि तुमचं स्टेकेशन मस्त एन्जॉय करू शकता. सो हा जो एरिया तुम्ही आता बघताय हा रेस्टॉरंटचा एरिया आहे आणि किती सुंदर एक अलग लेवलची वाईब इथे आहे, त्यामुळे मला खूप आवडलेला आहे. त्यानंतर आता बघूयात आपण रूम्स कशा आहेत. रूम्स छोट्या आणि कोझी जरी असल्या तरी खूप कम्फर्टेबल आणि मस्त आहेत. सो इथे अजून 2 प्रकारच्या रूम्स अवेलेबल आहेत. एक तर विथ बॅल्कनी आणि सूट पण आहे. जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही नक्कीच त्याही रूम्स प्रेफर करू शकता. काय मग आदित्य, कसं वाटतंय? छान वाटतंय. कसं आहे सरप्राईज? आवडलं का तुला? खरं एक्सपेक्टेड नव्हतं. चांगलंय.
ॲक्च्युली क्लायमेट खूप भारी आहे, त्यामुळे जागा पण खूप भारी वाटते आणि ओव्हरऑल खूपच भारी वाटते. सो मस्तपैकी चेक इन झाल्यानंतर तुम्ही करू शकता तुमची जराशी पेट पूजा आणि ओव्हरऑल जेवणही ठीकठाक होतं. सो जेवायला आम्ही मागवली कुरकुरी भेंडी, डाळ, चपाती आणि भाजी. पनीर खायचं अजिबातच आम्हाला दोघांनाही मन नव्हतं, त्यामुळे भेंडी मागवली आज. 10 आउट ऑफ तू किती देणार? मी 6 देईल. मला एवढं पण फूड काय आवडलं नाही, सो आहे. चपाती छान आहे, डाळ छान आहे, भेंडी नाही आवडली मला. आणि जे ग्रीन सलाड आहे ते मला तेवढं फ्रेश वाटत नाही. बाकी मस्त खाते बरं का. नाही खा चांगलं, तेवढंच शांत बसते. तर बरेचसे गेम्ससुद्धा आहेत. तुम्हाला जर बोर झालं तर दुपारच्या वेळेस खेळण्यासाठी कॅरम आहे, त्यानंतर चेस आहे, पत्ते आहेत. जर तुम्हाला बुक्स वाचायला आवडत असेल तर बुकसाठी पण एक वेगळा मस्तपैकी वाचायसाठी कॉर्नर आहे. पूल टेबल आहे, त्यामुळे अजिबात बोर व्हायचं कारण नाही. बराचसा वेळ तुमचा इथे छान पद्धतीने जाऊ शकतो. आणि त्यानंतर मस्तपैकी संध्याकाळी चिल करण्यासाठी हा स्विमिंग पूल देखील आहे. सो बराचसा निवांत वेळ तुम्ही स्विमिंग पूलमध्येही घालवू शकता. आदित्य काहीच स्विमिंग केली नाही, तुझ्यापेक्षा जास्त तर मी केली. बापरे, ह्या मुलानं माझ्या नाकात, कानात, तोंडात सगळीकडे पाणी घालवले, सगळीकडं. असं माझं सर्दी नाही म्हणजे झालं. काय केलं पुन्हा? झोपले होते त्या पक्षाने तर शी केली आहे माझ्या. शी उठा मग आता चला चाललो. त्याला काय आहे का नाही, रिलॅक्स बसायचं का नाही माणसाने. शी केली रे माझ्या इथे. मी पण रिलॅक्सच होतो, पण मला मस्त झोप आली. जातो, चलो बाय.